मी शंकर बसण्णा हंदरोळे, मुक्काम मुंडेवाडी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. हातभट्टी आपलं मुंडेवाडीत लई चालवावं लागलं सर. आणि आत्तापर्यंत कारवाई झाला नाही आहे, बंद झाला नाही आहे. दिवसा बंद करते, रात्री भट्टी काढा लागला. दिवसभर बंद ठेवते, रात्रभर भट्टी काढून लगेच गावाला पोचते. संध्याकाळी टायमाला हातभट्टी दारू विक्री करते लोक. माझं म्हणणं आहे की सर सगळं बंद व्हायला पाहिजे. असं लोक लहान मुलं 18 ते 20 वर्षाचं मुलं लई प्यायला लागलं दारू. आणि खात म्हणजे विरे खात हे घालून हातभट्टी काढते आहे. लोक लहान मुलं पेले तर लई घर उद्ध्वस्त झाले. आत्तापर्यंत लई लोक मरायला लागला आपला मुंडेवाडीत. कुठं अक्कलकोट तालुक्यामध्ये हातभट्टी विनंती करतो की हातभट्टी बंद व्हायला पाहिजे. आता मी 11-12 वर्षाचं आणि 15 वर्षाचा मुला प्यायला लागला तर शासन काय करते? एवढं मी 8-9 दिवस आहे एवढं उपोषण करायला लागलो. थोडे तर रिस्क घ्यायला पाहिजे ना. काय बी घेतलं नाही आहे. रात्री भट्टी चालूच असते. रात्री संध्याकाळी 5 वाजला की दारू गावात चालू असते. हो, दारू काढणारा कोण आहे त्याचं नाव सांगा. शरणप्पा लायप्पा शिरगुरे, सिरसर लायप्पा शिरगुरे, अनेक भट्टी, अनेक एवढं नाव माहिती आहे. अनेक लोक गावामध्ये लई काढते भट्टी. असं हातभट्टी बंद व्हायला पाहिजे, बाकी काय नाही. का 10 रुपये गिलास, 20 रुपये गिलास दारू विकते सर. लहान पोरं बी प्यायला लागला. एकामुळं व्यसन पडते. त्याच्यामुळं लई त्रास व्हायला लागला लोकांना. हिच्यामुळं लई त्रास व्हायला लागला. आता एक पोरं पिलं तर दुसरा पोरं जे मित्र असते सगळं हिनी बी पिणार. आणि हे एका मालक कमवसाठी अख्खं गाव संपते. तुम्ही विचार करा साहेब, हे हातभट्टी जरूर लगेच बंद करून टाका. अर्ज एक्सेसवाल्याला बी दिलो, एक्सेस इथं साहेबाला बी दिलो आणि SP ऑफिसला बी दिलो. आत्तापर्यंत कारवाई पूर्ण झाला नाही आहे. आणि आत्ता पोलीस येतं म्हणून रात्री भट्टी काढा लागला. आणि रात्री 5 वाजेपर्यंत, रात्री 11 वाजेपर्यंत गावात दारू विकते. आता हे चालू आहे. आता पोलीस येतं म्हणून, दिवसा पोलीस येतं म्हणून बंद केले आता. आणि आता रात्री केस चालू केले. आता रात्री भट्टी काढायचं आणि रात्री विकायचं. हे सगळं कडे अर्ज दिलेलं आहे. सगळं कारवाई लगेच करून सगळं बंद करायला पाहिजे. हां, सगळ्याकडे दिलो सर. उदकन हे उत्पादन साहेबाला आणि कलेक्टर कोणतं हे साहेबाला सगळ्याकडे दिलेलं आहे. मला मराठी बोलायला चांगलं येत नाही साहेब, थोडे आड येते, बाकी काही नाही.